महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठा ते धरणं आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनामध्ये तुमच्यासोबत महिलांनी बी मोठ्या संख्येने इथं सहभाग घेतलेला होता तुम्ही पाहू शकता। आणि या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी इथे मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि या आंदोलनामध्ये आपल्याकडे अरुण घाडे साहेब सुद्धा आहे, ठामपणे मत सांगतात। ते डॉक्टर चालीस पिढी आहे, काय सांगलं तर आपला परिचय सांगा। आज बोधी गया मुक्त आंदोलनासाठी भंते सुरेश असेच्या नेतृत्वामध्ये शताब्दी चौकात जे आंदोलन करण्यात आलं ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या पुढाकाराने घेण्यात आलं। यामध्ये दानाई कास्टाई संघटना अशा विविध संघटनांचा त्याच्यामध्ये सहभाग होता। आपल्याला माहीत आहे की बोधी विहार जे आहे ते सम्राट अशोकांनी इसवी सन 300 वर्षापूर्वी ते स्थापन केलं होतं। ते विहार बौद्धाचं असताना तिथेला ब्राह्मणवादी व्यवस्थेने ते कब्जात घेतलेलं आहे। त्यासाठी अनेक आंदोलनं झाली परंतु आजपर्यंत त्याच्यावरचं सोल्युशन मिळालं नाही। म्हणून आमची एकच डिमांड आहे की बोधी गया हे मुक्त करून ब्राह्मणाच्या तावडीतून मुक्त करून ते बौद्धांकडे सोपविण्यात यावं। कारण भारतीय संविधान जेव्हा 26 जानेवारी 1950ला लागू झालं त्या संविधानातल्या कलम 13 नुसार संविधानाच्या लगत पूर्वी जे काही कायदे असतील ते सर्व निरस्त समजण्यात यावे। असं असताना जे मनूचे कायदे होते किंवा त्यापूर्वीचे कायदे होते ते सर्व निष्प्रभावी झालेले आहेत। असं असताना हा बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट 1949 आजपर्यंत कसा जिवंत राहिला? या कायद्याअंतर्गत 5 हिंदू असतील आणि 4 बौद्ध असतील हा न्याय नाही आहे। हिंदूंच्या सर्व मंदिरावरती त्यांचं संचालन चालतं, शिखांच्या मंदिरावरती त्यांचं संचालन चालतं, मुस्लिमांच्या मंदिरावरती त्यांचं संचालन चालतं, बौद्धांच्या त्याच्यावरती का नाही? बौद्धांचं अस्तित्व असताना तथागतांनी जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालं ते बोधगया बुद्धाच्या काळातले 4 महत्त्वाचे ठिकाणं आहेत। लुंबिनीला बुद्धाचा जन्म झाला, बोधीगयाला त्यांना ज्ञान प्राप्त झाली आणि सारनाथला त्यांनी ज्या 5 भिक्खूंना ज्ञान दिलं त्यावेळेस त्यांना प्राप्त झालेलं आणि 4थं होतं कुशीनगर जिथे बुद्धांना महापरिनिर्वाण झालं। हे 4ही स्थळ बौद्धांच्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की सम्राट अशोकांनी देशामध्ये 84,000 बौद्ध विहार बांधली, ती कुठे गेलीत? म्हणजे जेव्हा इथे प्रतिक्रांती झाली, प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मणांनी इथल्या भिक्खूंच्या कत्तली केल्या आणि इथल्या जितकेही मंदिरं बुद्धांची विहार आहेत हे सर्व संस्कृती नष्ट करण्याचं पाप या इथल्या ब्राह्मण पंडव्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो। या माध्यमातून बोधी गया मुक्त झालीच पाहिजे, बोधी गया मुक्त झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे 1949 झालाच पाहिजे, दिलंच पाहिजे। बोधी विहार संचालन त्याचे पूर्ण नियंत्रण बौद्धांच्याकडे सोपविलंच पाहिजे। बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ। अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो। अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो। बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना। न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना। नहीं देंगे तो छीन के लेंगे, अरे हम सब एक है, एक है। अरे हम सब एक है, हमारी एकता हमारी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हमारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे आवाज दो, अरे आवाज दो।
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो, तथागत गौतम बुद्धाचा विजय असो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम. त्यांनी ठामपणे मत सांगितलं महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे असा मोठा त्यांनी लोकांना आणि जनतेला महत्वपूर्ण हा संदेश देताना आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम.